आपण म्हणतो ती समान असल्यामुळे आमचं सहजीवन बऱ्यापैकी यशस्वी झालं असं म्हणता येईल. यशस्वी सहजीवन हे 2 पिढ्यांचं, म्हणजे केवळ जयंत आणि माझं नव्हे, तर सासू सासरे आणि जयंत आणि यांचं. तर त्याची एक अनएक्सपेक्टेड पावती मिळाली. सासरे माझे आले गेले 91 साली, ते 80च्या पुढे होते. नंतर सासूबाई एकदा बऱ्याच आजारी पडल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची वेळ आली. तर त्यांच्याबरोबर त्याच्या रूममध्ये मी थांबले आणि वृद्ध लोकांना असे जे वेगळे वेगळे त्रास होतात तसे त्यांना ऍडमिट केल्यानंतर त्यांना मला असं वाटतं वात झाला होता. वात म्हणजे काय की त्या अखंड बडबड करत होत्या रात्रभर, आणि उठून वगैरे त्या म्हणजे काढायला लागायच्या त्यांच्या सिरेमधलं दिलेलं औषध म्हणून हात पाठवून ठेवले. त्यांची दयनीय अवस्था होती, पण वैद्यकीय ट्रीटमेंट हीच होती. तर त्या रात्रभर माझ्या नावाने जप चालला, मंगल मंगल, आणि मला इतकं खाणकोंड्यासारखं झालं. खरंच सांगते, मला रडू येत नाही. काय करायचं, या थांबतच नाही बोलायच्या, आणि आजूबाजूच्या खोलीतले लोक काय म्हणतील त्याला धोका नाही. मी अतिशय अपसेट झाले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ज्या वेळेला आमची चेंज ऑफ ड्युटी, म्हणजे जयंत येणार होता किंवा नर्सला बोलावलं होतं की जाणार होते, त्यावेळेला शेजारच्या खोलीत